इश्कवाला लाभ भाग 8। ईशान स्वराला कपडे देऊन तिला बदलायला सांगतो, पण स्वराच्या अंगात इतकीही ताकद उरलेली नव्हती की ती स्वतः कपडे बदलू शकेल। ईशान मनाशी विचार करत म्हणतो, आता काय करू? ही तर अशा अवस्थेत आहे की स्वतः कपडे बदलू शकत नाही आणि मी हिला अशा अवस्थेत सोडूही शकत नाही। ईशान स्वतःशीच म्हणतो, मी ठरवलं होतं की हिला धडा शिकवेन, पण ही तर माझीच बँड वाजवते। सकाळ होऊ दे, मग हिला दाखवतो। जसं हिने मला त्रास दिलाय त्याचं गिन करून हिशोब चुकता करेन। मग ईशान हॉटेलच्या मॅनेजरला फोन करून एका फिमेल स्टाफला रूममध्ये पाठवण्यास सांगतो। मॅनेजर एका मुलीला त्याच्या रूममध्ये पाठवतो। जेव्हा ती मुलगी ईशानच्या रूममध्ये येते तेव्हा ईशान स्वराकडे बोट दाखवत म्हणतो, हिचे कपडे बदलून द्या, आणि कपडे देऊन रूमच्या बाहेर जातो। ईशान असं बोलल्यावर ती मुलगी मनात म्हणते, कसा नवरा आहे हा, स्वतःच्या बायकोचे कपडे स्वतः बदलू शकत नाही। मग ती डोकं हलवत म्हणते, मला काय, ज्यासाठी बोलावलं आहे ते करून मी इथून निघून जाते। मग ती पटकन स्वराचे कपडे बदलून रूमच्या बाहेर येते। ती मुलगी ईशानला म्हणते, सर मी त्यांच्या कपड्यांची अदलाबदल केली आहे आणि आता त्या झोपल्या आहेत। हे बोलून ती तिथून निघून जाते। त्या मुलीच्या गेल्यानंतर ईशान पुन्हा आपल्या रूममध्ये येतो। ईशान रूममध्ये आल्यावर पाहतो की स्वरा एखाद्या छोट्या मुलासारखी गोंडस होऊन झोपली आहे। झोपेत ती खूपच निरागस दिसत होती। हे पाहून ईशानच्या चेहऱ्यावर स्मित येते। तोही सोफ्यावर जाऊन झोपतो आणि तिथूनच स्वराकडे पाहू लागतो। स्वराकडे बघता बघता ईशानचं डोळं लागून जातं। जेव्हा ईशान झोपला होता त्यावेळी त्याला कुणाच्या सुस्कार्यांचा आवाज येतो। त्या आवाजाने त्याची झोप मोडते। तो पाहतो की स्वरा झोपेत काहीतरी पुटपुटत आहे आणि ती खूप घाबरलेली दिसते। कदाचित तिला वाईट स्वप्न पडलं होतं। तेव्हा ईशान स्वराच्या केसांवरून हळूवारपणे हात फिरवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो। ईशान असं करताच स्वरा काही वेळाने शांत होते। मग ईशान पुन्हा झोपण्यासाठी जायला लागतो। तेव्हा स्वरा झोपेतच त्याचा हात पकडून म्हणते, प्लीज मला सोडून जाऊ नका प्लीज। मग ईशान तिच्या बाजूला बेडवर झोपतो। ईशान झोपलेला असतो आणि स्वराकडे एकटक बघत राहतो। स्वराकडे बघता बघता त्यालाही झोप लागते। स्वराच्या इतक्याजवळ येऊन ईशानला खूप शांत वाटत असतं। त्याला असं वाटतं की तो आजपर्यंत ज्यासाठी भटकत होता तो सुकून आज त्याला स्वरासोबत मिळाला आहे। ईशान आणि स्वरा शांतपणे झोपलेले असतात। सकाळी जेव्हा ईशानची झोप उघडते तेव्हा तो पाहतो की तो स्वराच्या खूप जवळ झोपलेला आहे। त्याचा एक हात स्वराच्या छातीवर होता। हे पाहून ईशान पटकन आपला हात मागे घेण्याचा प्रयत्न करतो। तो हात मागे घेत असतो तेवढ्यात स्वरा झोपेतच त्याचा हात पकडते आणि तो हात आपल्या कंबरेवर ठेवते आणि ईशानकडे वळते। आता ईशानला स्वराच्या श्वासांचा स्पर्श जाणवत होता। स्वराला इतकं जवळ पाहून ईशानचं तिला किस करावं असं मन होतं, पण तो स्वतःला सावरतो। कंबरेवरून आपला हात काढायचा प्रयत्न करतो जो स्वरा पकडून ठेवते। ईशान तिच्या कंबरेवरून हात काढायला लागतो तेव्हा स्वराला गुदगुल्या होतात। झोपेतच स्वरा म्हणते, काय करतेयस शिवी, झोपू दे आणि तू पण शांत झोप। आणि मग झोपेतच स्वरा आपला हात ईशानच्या डोक्यावर ठेवते। स्वरा ईशानच्या केसांवरून हात फिरवत म्हणते, शिवी तू बॉय कट कधी केला? मग हळूहळू तिचा हात ईशानच्या चेहऱ्यावर येतो आणि तिला काहीतरी वेगळं जाणवतं। स्वराच्या या वागण्यावर ईशान मनात म्हणतो, ही मुलगी शांत झोपही नाही घेऊ शकत। झोपेतही हिचे हात पाय आणि तोंड सगळं काम करतंय। जेव्हा स्वराला ईशानच्या चेहऱ्यावर काहीतरी विचित्र जाणवतं तेव्हा ती झोपेत म्हणते, शिवी तुझ्या चेहऱ्यावर दाढी कधीपासून आली? आणि अचानक डोळे उघडते। स्वराला समोर ईशान दिसतो। ती जोरात किंचाळते, आ। मग ईशान पटकन तिचं तोंड हाताने झाकतो। ईशान रागाने स्वराला चुप करत म्हणाला, शटअप, ओरडणं बंद कर। जर असं ओरडशील तर माझ्या कानाचे पडदे फाटतील आणि मी बहिरा होईन। स्वराने आपल्या तोंडावरचा ईशानचा हात हटवून रागाने उत्तर दिलं, ओ रिअली? माझ्या ओरडण्यामुळे तुमचे कानाचे पडदे फाटतील? पण तुमच्या या कृत्याचं काय? मी ओरडूही शकत नाही का तुमच्यावर? ईशान रागाने दात चावत म्हणाला, आता मी काय केलंय जे तू चिडते आहेस? स्वराने जोरात आवाजात रागाने उत्तर दिलं, काय? तुम्ही हे मला विचारताय की तुम्ही काय केलंय? तुम्हाला माहीत नाही तुम्ही काय केलंय? तुम्ही असं एका मुलीच्या सोबत कसं करू शकता? तुम्हाला लाज नाही वाटली असं करताना? ईशानने रागाने उत्तर दिलं, असं मी काय केलंय तुझ्याबरोबर, जे तू एवढी भडकतेस?
स्वराने जोरात उत्तर दिलं, अच्छा. तर हे सांगा, तुम्ही माझ्यासोबत माझ्या रूममध्ये माझ्या बेडवर काय करताय? त्याचवेळी स्वराचं लक्ष तिच्या कपड्यांकडे जातं. ती पटकन विचारते, माझे कपडे? माझे कपडे कोणी बदलले? आता ईशानला स्वरावर आणखी जास्त राग आला होता. कारण पूर्ण रात्र स्वरा त्याला त्रास देत होती आणि आता वरून ती असं रिॲक्ट करत होती. ईशान रागाने दात चावत म्हणाला, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मिस स्वरा देशमुख, हा तुझा रूम नाहीये. हा माझा रूम आहे आणि मी तुझ्या बेडवर नाही झोपलोय, तर तू माझ्या बेडवर माझ्यासोबत झोपली आहेस. त्यामुळे हा प्रश्न मला तुला विचारायला हवा की तू माझ्या रूममध्ये काय करत होतीस. आता ईशानने उलट स्वरालाच प्रश्न विचारला होता, ज्याचं स्वराकडे उत्तर नव्हतं. कारण ती खरंच ईशानच्या रूममध्ये होती आणि तिला स्वतःलाही माहीत नव्हतं की ती कशी तिथे आली. कारण तिला काल रात्रीचं काही आठवत नव्हतं. ईशानने स्वराकडे बघत अकडून म्हणाला, आणि राहिली कपड्यांची गोष्ट, तर ते मीच बदललेत. कारण तुझे कपडे खूपच घाण झाले होते आणि मला अशा घाणीत राहायला आवडत नाही, त्यामुळे मी तुझे कपडे बदलले. माझ्याकडे दुसरा काही ऑप्शन नव्हता. हे सगळं ईशानने स्वराला चिडवण्यासाठी सांगितलं होतं. कारण काल रात्री स्वरानेही ईशानला खूप त्रास दिला होता आणि आता तो तिच्याकडून सूट घेत होता. ईशानचं बोलणं ऐकून स्वराचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. तिच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते. हे पाहून ईशानला खूप मजा येत होता. स्वराला तसं पाहून ईशान पुढे म्हणाला, तसं तू तुझं शरीर खूप फिट ठेवलं आहेस. एकदम झिरो फिगर, खूप हॉट आहेस. तुझ्या कंबरेचं तर बोलायलाच नको. तुझे कार्व्स, वाह, लाजवाब आहेत. ईशानचं असं बोलणं ऐकून स्वराचा चेहरा रडवेला झाला. ईशान स्वराला चिडवण्यासाठी पुढे म्हणाला, आणि जेव्हा मी तुझे कपडे बदलत होतो, तेव्हा तू. ईशान इथेच थांबतो. स्वरा हकलत म्हणाली, आणि मी काय केलं? सांगा ना. ईशान स्वराच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला, आणि तू मला येऊन बिलगलीस. मी स्वतःला कंट्रोल करू शकलो नाही आणि आपल्या दोघांमध्ये जे घडायला नको होतं, ते सगळं घडलं. आता मी सुद्धा माणूसच आहे आणि तसंही चूक तुझी होती. तू माझ्या जवळ आलीस, मी नाही. स्वरा ईशानचं बोलणं खोटं ठरवत म्हणाली, तुम्ही खोटं बोलताय. असं काही झालं नाहीये. काही झालं असतं तर मला कळलं असतं. ईशानने गंभीर चेहरा करत उत्तर दिलं, तुला नाही मानायचं तर नको मानू. तुझ्या नाही मानण्याने जे सत्य आहे ते बदलणार नाही. सत्य तेच राहील. हे सगळं ऐकून स्वरा जणू धक्क्यात गेली होती. ईशानचं बोलणं ऐकून स्वराला रडू येत होतं. तिकडे ईशानला स्वराचा चेहरा पाहून खूप मजा येत होती. स्वरा तिथून उठून आपल्या रूमकडे जात असते. ईशानच्या बोलण्याने स्वरा जणू धक्क्यात गेली होती. तर ईशानला स्वराची अशी अवस्था पाहून खूप मजा येत होता. स्वरा ईशानच्या रूममधून आपल्या रूमकडे निघून जाते. जेव्हा ती ईशानच्या रूममधून बाहेर होऊन आपल्या रूमकडे जात होती, तेव्हा तिला वाटेत तीच मुलगी भेटते, जिने काल रात्री तिचे कपडे बदलले होते. ती मुलगी स्वराला पाहून गुड मॉर्निंग म्हणत विचारते, मॅम, आता तुमची तब्येत कशी आहे? काल रात्री तुम्हाला हलका फीवर होता ना? स्वराने हसत उत्तर दिलं, मी ठीक आहे. पण तुला कसं कळलं की काल रात्री मला फीवर होता? त्या मुलीने स्वराला सांगितलं, ते मॅम, काल रात्री तुम्ही होशमध्ये नव्हतात आणि तुम्ही पूर्णपणे भिजलेले होतात, म्हणून तुमच्या हस्बंडने मला बोलावलं होतं तुमचे कपडे बदलण्यासाठी. तेव्हा मला वाटलं की कदाचित तुम्हाला हलका फीवर असेल, म्हणून विचारलं. स्वराने आश्चर्याने त्या मुलीला विचारलं, काय? काल रात्री माझे कपडे तू बदलले होतेस? आय मीन आर यू शो की तूच माझे कपडे बदलले होतेस? त्या मुलीने स्वराला उत्तर दिलं, हो मॅम, काल मीच तुमचे कपडे बदलले होते. का? तुम्ही असं का विचारताय? स्वराने हसत सांगितलं, नाही, काही नाही. अँड हो, कालसाठी थँक्स. आणि मग स्वरा आपल्या रूममध्ये जाते. रूममध्ये जाऊन स्वरा स्वतःशी म्हणते, मिस्टर ईशान सिंह राठोड, तुम्ही हे सगळं मला त्रास देण्यासाठी सांगितलं होतं ना? आता बघा, मी काय करते. जर मी तुमच्याकडून सत्य कबूल करवून घेतलं नाही, तर माझं नावही स्वरा शर्मा नाही. हे म्हणत ती हसत वॉशरूममध्ये जाते. इकडे ईशानही बाहेर जाण्यासाठी तयार होत होता. तेवढ्यात त्याच्या रूमच्या बाहेर कोणी नॉक करतं. ईशान दार उघडतो आणि समोर पाहताच त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन थोडे सख्त होतात. कारण समोर स्वरा हातात नाईफ घेऊन उभी असते. ईशानने स्वराच्या हातातला नाईफ पाहून सख्त आवाजात विचारलं, तू इथे काय करतेस? तेही हा नाईफ घेऊन.
स्वराने ईशानला चाकू दाखवत सांगितलं, मी तुमच्याकडून बदला घ्यायला आले आहे आणि मी माझा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. स्वराच्या बोलण्याने ईशानचे एक्सप्रेशन अजूनही सख्त होतात आणि तो कडक आवाजात विचारतो, कसला बदला? स्वरानेही सख्त एक्सप्रेशन ठेवत सांगितलं, काल रात्री तुम्ही माझ्यासोबत जे केलं त्याचा बदला. मी अशा मुलींमधली नाही आहे ज्यांच्यासोबत कोणी काहीही केलं तरी त्या गप्प बसतात. मी अशा मुलींमधली आहे जी अशा लोकांना धडा शिकवते. आता मी तुम्हालाही धडा शिकवणार आहे, जेणेकरून तुम्ही जे माझ्यासोबत केलं ते पुन्हा कोणत्याही मुलीसोबत करणार नाही. ईशानने डोळे छोट्या करत विचारलं, आणि तुला वाटतं की या बालिश गोष्टींनी तू मला धडा शिकवू शकतेस? हे बालिश वागणं सोडून दे. ईशानच्या बोलण्याने स्वराने मनात विचार केला, याला काय वाटतंय? मुलं काय नाईफसोबत खेळतात का की हे याला बालिश वाटतंय? मला तर वाटतं हा लहानपणी नाईफसोबतच खेळत असेल, म्हणून याला हे बालिश वाटतंय. ईशानने स्वराच्या समोर हात हलवत विचारलं, काय झालं? काय विचार करतेयस? स्वराने ईशानकडे पाहून सांगितलं, मी विचार करत होते की कदाचित तुम्ही घाबरलात म्हणून हे सगळं बोलताय. असं म्हणत स्वरा ईशानकडे पावलं उचलते. स्वराला स्वतःकडे येताना पाहून ईशानही मागे पावलं उचलतो. स्वराला वाटतं ईशान घाबरल्यामुळे असं करत आहे. पण खरं तर ते दोघं दारात उभे होते आणि तिथून जाणारे लोक त्यांनाच पाहत होते. त्यामुळे ईशान तिथे तमाशा नको होता. स्वराला मात्र आनंद होतो की ईशान तिच्यामुळे घाबरत आहे. असं करत ते दोघं रूमच्या आत जातात. तेव्हा स्वरा अजून एक पाऊल पुढे टाकते आणि तिचं पाऊल कापडमध्ये अडकल्यामुळे ती धडपडते आणि थेट ईशानवर पडते. स्वराला सावरण्याच्या प्रयत्नात ईशानचा बॅलन्स जातो आणि ते दोघं थेट बेडवर पडतात. स्वरा ईशानच्या अगदी वर होती आणि ते दोघे एकमेकांच्या डोळ्यांमध्ये जणू हरवले होते. ईशान तर स्वराच्या गडद काळ्या डोळ्यांमध्ये बुडतच चालला होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजतो. फोनचा आवाज ऐकून दोघेही त्यांच्या सेन्सर्समध्ये परत येतात. स्वरा पटकन ईशानच्या वरून उठून उभी राहते. तिला खूप ऑकवर्ड वाटतं. ती मनात स्वतःला कोसत म्हणते, स्वरा, तू खरंच झाली आहेस. स्वतःला सांभाळूही शकत नाहीस. नेहमीच्या खडूसच्या वरच का पडतेस? ईशान फोनकडे पाहतो तर त्यावर अमनचा कॉल असतो. मग तो अमनशी बोलायला लागतो. अमनशी बोलून झाल्यावर तो स्वराकडे न पाहताच तिला चालायला सांगतो आणि तिथून निघून जातो. स्वरा देखील ईशानच्या मागे मागे चालते. जेव्हा ते हॉटेलच्या बाहेर जात होते तेव्हा वाटेत त्यांना दीप भेटतो. दीप ईशानला पाहून हसत म्हणतो, हॅलो मिस्टर राठौर, काल रात्री तुम्ही पार्टीतून लवकर निघून गेलात. काही अर्जंट काम आलं होतं का? ईशानने कोणताही एक्सप्रेशन न देता सांगितलं, हो, मला काही इम्पॉर्टंट काम आलं होतं म्हणून निघालो. ईशानचं उत्तर ऐकून दीप स्वराकडे बघत म्हणतो, आणि तुम्ही मिस ब्युटिफुल, तुम्हीही पार्टीत दिसलात नाही. तुम्हालाही काही गरजेचं काम आलं होतं का? स्वरा काही बोलणार इतक्यात ईशानने दीपकडे रागाने पाहत सांगितलं, ती माझ्यासोबत होती. ती माझी पर्सनल सेक्रेटरी आहे. ऑफकोर्स ती माझ्यासोबतच असेल ना. आणि हो, तिचं नाव मिस ब्युटिफुल नाही, स्वरा आहे, अंडरस्टँड? सो डोंट कॉल हर मिस ब्युटिफुल. हे बोलून ईशान स्वराचा हात पकडून तिथून निघून जातो. त्यांना जाताना पाहून दीप मनातच म्हणतो, काय झालं, कालचा प्लॅन फेलच झाला. पण आज नाही तर उद्या मी तुला माझं बनवूनच राहीन मिस ब्युटिफुल. तुझी ही ब्युटी फक्त माझी आहे. तर तिकडे ईशानसोबत जाताना स्वरा मनातच म्हणते, कळत नाही या माणसाचं प्रॉब्लेम काय आहे. स्वतः कधी प्रेमाने बोलत नाही आणि जर कोणी दुसरा बोलायला आला तर त्यालाही थांबवतो. स्वरा हे सगळं विचार करत असताना तिला ईशानचा आवाज ऐकू येतो. तो तिला गाडीत बसायला सांगत होता. मग ते दोघे गाडीत बसून तिथून निघून जातात. पण कळत नाही का, दीपचं स्वराशी बोलणं ईशानला काहीच चांगलं वाटत नव्हतं. त्याला दीपवर खूप राग आला होता. ईशान खूप वेगाने गाडी चालवत होता. ईशानला असं गाडी चालवताना पाहून स्वराने मनातच देवाला प्रार्थना केली, हे बाप्पा, आज वाचव. मला इतक्या लवकर तुमच्याकडे नको बोलवू. अजून मला खूप जगायचं आहे. प्लीज या खडूसला सद्बुद्धी दे, म्हणजे हा नीट गाडी चालवेल आणि मला सुखरूप घरी पोहोचवेल. अखेर 1 तासानंतर ईशान गाडी थांबवतो स्वराच्या घराबाहेर. स्वराने गाडी थांबल्यानंतर छातीवर हात ठेवून एक दीर्घ श्वास घेत म्हणते, थँक गॉड. स्वराला असं रिॲक्ट करताना पाहून ईशान म्हणतो, काय झालं?
तू असं रिॲक्ट का करतेयस, जसं खूप मोठ्या संकटातून सुटली आहेस? स्वराने ईशानकडे पाहत सांगितलं, हो, तसं मानून चल. आता मरता मरता वाचले, म्हणून देवाला थँक्स म्हणत होते. तुमच्या हातून झालं असतं, तर आज मला देवाघरीच पोहोचवून सोडला असता. स्वराच्या बोलण्यावर ईशान तिला घुरून पाहतो. तर स्वरा त्याला इग्नोर करत गाडीतून उतरण्याआधी इकडे तिकडे पाहते. कुणी पाहतंय का ते बघते. स्वराला असं करताना पाहून ईशान विचारतो, काय करतेयस? तू असं का पाहतेस जसं हे तुझं घर नसून दुसऱ्याचं आहे आणि तू इथे चोरी करायला आली आहेस? कोणी पकडलं तर लोक तुला पोलीसकडे देतील. स्वराने मासूम चेहरा करत सांगितलं, अरे, हे माझंच घर आहे. पण मी पाहते की बाहेर कुणी आहे का? जर कुणी मला या कपड्यांमध्ये पाहिलं आणि तुमच्या गाडीतून उतरताना पाहिलं, तर ते लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, हेच मला भीती आहे. जेव्हा स्वराला वाटतं की बाहेर कोणी नाही, तेव्हा ती पटकन गाडीतून उतरून घरात जाते. ईशान तिच्याकडे पाहत राहतो. स्वराच्या घरात गेल्यानंतर तोही तिथून निघून जातो. काय वाटतं, ईशान आणि स्वरामध्ये पुढे काय होईल? हे दोघं कधी एकमेकांवर प्रेम करायला लागतील की असंच भांडत राहतील? जाणून घेण्यासाठी वाचत राहा. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.